आज मी तुम्हाला या टाइप मध्ये व्हॉट डोंट आय प्ले, मी काय खेळत नाही, वर्तमान काळामध्ये मला काय खेळायची सवय नाही, हा टॉपिक मी शिकवणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे। अगदी अशाच प्रकारे आपण वेगवेगळे प्रश्नार्थक शब्द घेऊन देखील प्रॅक्टिस करणार आहोत। परंतु फ्रेंड्स, हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कसं तयार झालं? आपण हा टाइप 4 बघितलेला आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा। डोंट आय प्ले, मी खेळत नाही का? डोंट वी प्ले, आपण खेळत नाही का? डोंट यू प्ले, तू खेळत नाही का? डोंट यू प्ले, तुम्ही खेळत नाही का? डोंट दे प्ले, ते खेळत नाहीत का? डझंट ही प्ले, तो मुलगा खेळत नाही का? डझंट शी प्ले, ती खेळत नाही का? डझंट इट प्ले, तो कुत्रा खेळत नाही का? डझंट राम प्ले, राम खेळत नाही का? डझंट श्याम प्ले, श्याम खेळत नाही का? डझंट माय फादर प्ले, माझे वडील खेळत नाहीत का? अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस केलेली आहे। परंतु हा व्हर्बल क्वेश्चन आहे, मी खेळत नाही का? वर्तमान काळात मला खेळायची सवय नाही का? आणि हे स्ट्रक्चर आपण असं देखील अभ्यासलं होतं, डू आय नॉट प्ले, मी खेळत नाही का? डू वी नॉट प्ले, आपण खेळत नाही का? डू यू नॉट प्ले, तू खेळत नाही का? आणि याची प्रॅक्टिस सुद्धा आपण केली होती। मित्रांनो, या स्ट्रक्चरच्या अगोदर मी फक्त प्रश्नार्थक शब्दांची शेपटी लावतो, म्हणजे हा प्रकार तयार होतो। व्हॉट डोंट आय प्ले, मी काय खेळत नाही, वर्तमान काळामध्ये मला काय खेळायची सवय नाही, ही झाली थेरॉटिकली भाषा। परंतु प्रॅक्टिकली जर आपल्याला या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची असेल तर मी प्रॅक्टिस कशी करेल? कारण सुरुवातीला आपण फक्त राम आणि श्याम पर्यंत प्रॅक्टिस केली होती, त्यानंतर आपण सब्जेक्ट्स वाढवले होते फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग आणि प्रॅक्टिससाठी। मग ह्या स्ट्रक्चरची मी प्रॅक्टिस अगदी त्याच प्रकारे करणार आहे की मी तुम्हाला टाइप 5 मध्ये जशी प्रॅक्टिस सांगितली होती। परंतु ही प्रॅक्टिस तुम्ही दोन प्रकारे करू शकतात, कारण हा प्रकार थोडासा गोंधळाचा आहे। व्हॉट डू आय नॉट प्ले अशी देखील प्रॅक्टिस होऊ शकते आणि व्हॉट डोंट आय प्ले अशी देखील प्रॅक्टिस होऊ शकते। तुम्ही डिसाइड करायचं आहे तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची आहे। कारण या ठिकाणी व्हॉट डू यू नॉट प्ले, तू काय खेळत नाही, आणि व्हॉट डोंट यू प्ले, हे दोन्ही कन्स्ट्रक्शन सेम आहे, हे दोन्ही प्रश्न बरोबर आहे। कारण प्रश्नातच नॉट आहे म्हणून नकारार्थी प्रश्न तयार झालेला आहे। या ठिकाणी मी डू नॉटचा शॉर्टन फॉर्म वापरलेला आहे डोंट, परंतु तुम्हाला असं बोलायचं नाही आहे व्हॉट डू नॉट यू प्ले, कारण ज्या वेळेस तुम्हाला कर्त्याच्या अगोदर डू नॉट घ्यायचा असेल त्यावेळेस तुम्हाला डोंट किंवा डझंटच बोलावं लागेल। म्हणजे या ठिकाणी व्हॉट डू आय नॉट प्ले, नॉट इथं कन्सिडर करावं लागेल आणि इथून नॉट तुम्हाला काढून टाकावं लागेल। अगदी अशाच प्रकारे व्हॉट डज ही नॉट प्ले, नॉट इथे तुम्हाला कन्सिडर करावं लागेल। जर मला या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची असेल तर मी प्रॅक्टिस कशी करू शकतो? व्हेरी सिंपल, मी तुम्हाला एक प्रॅक्टिस करून दाखवतो। फ्रेंड्स, मी सुरुवात करतो, एक प्रश्नार्थक शब्द आहे, 19 कर्ते आहे आणि क्रियापद एकच आहे आणि आता मी प्रॅक्टिस करणार आहे। आपली मेथड तीच आहे, एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये। व्हॉट डोंट आय प्ले, मी काय खेळत नाही। व्हॉट डोंट वी प्ले, आपण काय खेळत नाही। व्हॉट डोंट यू प्ले, तू काय खेळत नाही। व्हॉट डोंट यू प्ले, तुम्ही काय खेळत नाही। व्हॉट डोंट दे प्ले, ते काय खेळत नाही। व्हॉट डझंट ही प्ले, तो काय खेळत नाही। व्हॉट डझंट शी प्ले, ती काय खेळत नाही। व्हॉट डझंट इट प्ले, तो कुत्रा काय खेळत नाही। व्हॉट डझंट राम प्ले, राम काय खेळत नाही। व्हॉट डझंट श्याम प्ले, श्याम काय खेळत नाही। व्हॉट डझंट माय फादर प्ले, माझे वडील काय खेळत नाही। व्हॉट डझंट अवर फादर प्ले, आपले वडील काय खेळत नाही। व्हॉट डझंट युअर फादर प्ले, तुझे वडील काय खेळत नाही। व्हॉट डझंट युअर फादर प्ले, तुमचे वडील काय खेळत नाही। व्हॉट डझंट हिज फादर प्ले, त्याचे वडील काय खेळत नाही। व्हॉट डझंट हर फादर प्ले, तिचे वडील काय खेळत नाहीत। व्हॉट डझंट देअर फादर प्ले, त्यांचे वडील काय खेळत नाही। व्हॉट डझंट राम्स फादर प्ले, रामचे वडील काय खेळत नाही। व्हॉट डझंट श्याम्स फादर प्ले, श्यामचे वडील काय खेळत नाही। आता बघा, मी एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये बोलल्यानंतर हीच प्रॅक्टिस मी फक्त इंग्रजीमध्ये करू शकतो आणि ती प्रॅक्टिस मी कशी करेल? मी अतिशय फास्ट आणि स्पष्ट उच्चारामध्ये मी प्रॅक्टिस कशी करणार आहे? लक्षात घ्या, प्रत्येक स्ट्रक्चरची प्रॅक्टिस तुम्हाला ही मोठ्यानंच करायची आहे, मनात तुम्हाला एकही स्ट्रक्चर वाचायचं नाही आहे। कारण आपल्याला इंग्रजी लिहिता येते, वाचता येते, बोललेली समजते, परंतु बोलता येत नाही। याचं मुख्य कारण असं, आपल्याकडे बोलण्याचे टेक्निक्स नाही आणि आपण स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणूनच हे स्ट्रक्चरल पॅटर्न तुम्हाला बोलण्यासाठी भाग पाडतात आणि याला एक सिक्वेन्स आहे, लक्षात घ्या। आता मी फक्त इंग्लिश मध्ये बोलतो। व्हॉट डोंट आय प्ले, व्हॉट डोंट वी प्ले, व्हॉट डोंट यू प्ले, व्हॉट डोंट यू प्ले, व्हॉट डोंट दे प्ले, व्हॉट डझंट ही प्ले, व्हॉट डझंट शी प्ले, व्हॉट डझंट इट प्ले, व्हॉट डझंट राम प्ले, व्हॉट डझंट श्याम प्ले, व्हॉट डझंट माय फादर प्ले, व्हॉट डझंट अवर फादर प्ले, व्हॉट डझंट युअर फादर प्ले, व्हॉट डझंट युअर फादर प्ले, व्हॉट डझंट हिज फादर प्ले, व्हॉट डझंट हर फादर प्ले, व्हॉट डझंट देअर फादर प्ले, व्हॉट डझंट राम्स फादर प्ले, व्हॉट डझंट श्याम्स फादर प्ले। मी एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये बोलल्यानंतर आता मी काय करणार? मी क्रियापद नाही चेंज करणार, कारण माझ्या खिशामध्ये WH वर्ड्स आहेत। व्हॉट, वेन, व्हाय, वेअर, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ फार, हाऊ लॉंग, विच, हुज। मी काय करेल, या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द फक्त बदलेल व्हेन। व्हेन डोंट आय प्ले, इट मीन्स मी केव्हा खेळत नाही। मी क्रियापद चेंज केलं? बिलकुल नाही। मी क्रियापद नंतर चेंज करणार आहे। मी क्रियापद केव्हा चेंज करणार आहे? ज्या वेळेस मी 10 ते 11 प्रश्नार्थक शब्द घेईल, मोठमोठ्यानं प्रॅक्टिस करल, त्यानंतरच मी क्रियापद चेंज करणार आहे। म्हणजेच एका व्हॉटचे मी किती प्रश्न बनवले? 19 प्रश्न बनवले। 19 प्रश्न बनवलेले आहेत आणि असे 10 जर प्रश्नार्थक शब्द घेतले तर मी 190 प्रश्न अगदी घर बसल्या मी स्वतः तयार करू शकतो। तुम्हाला कुठे युट्यूबवर ऐकण्याची गरज नाही, फेसबुकवर ऐकण्याची गरज नाही, वाचू देखील नका, स्वतः बोला
बोलायचा प्रयत्न करा, हे लक्षात घ्या. मग मी प्रश्नार्थक शब्द चेंज केला. मग आता व्हेन ने मी किती वाक्य बनवणार? व्हेरी सिंपल, पुन्हा 19 वाक्य मी बनवेल. कंटाळा करू नका. जरी तेच वाटत असलं तरी पण ही प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुम्हाला पटकन बोलायचं आहे. तुम्ही केव्हा शाळेत जात नाही, तुम्ही अभ्यास केव्हा करत नाही, त्याचा भाऊ केव्हा जात नाही, पटकन तुम्हाला बोलता आलं पाहिजे. परंतु ते तुम्हाला केव्हा बोलता येईल? ज्या वेळेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल त्यावेळेस. मग आता मी व्हेन शब्द घेतला. व्हेन डोंट आय प्ले, मी केव्हा खेळत नाही. व्हेन डोंट वी प्ले, आपण केव्हा खेळत नाही. व्हेन डोंट यू प्ले, तू केव्हा खेळत नाही. व्हेन डोंट यू प्ले, तुम्ही केव्हा खेळत नाही. व्हेन डोंट दे प्ले, ते केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट ही प्ले, तो केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट शी प्ले, ती केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट इट प्ले, तो कुत्रा केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट राम प्ले, राम केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट श्याम प्ले, श्याम केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट माय फादर प्ले, माझे वडील केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट अवर फादर प्ले, आपले वडील केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट युअर फादर प्ले, तुझे वडील केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट युअर फादर प्ले, तुमचे वडील केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट हिज फादर प्ले, त्याचे वडील केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट हर फादर प्ले, तिचे वडील केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट देअर फादर प्ले, त्यांचे वडील केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट राम्स फादर प्ले, रामचे वडील केव्हा खेळत नाही. व्हेन डझंट श्याम्स फादर प्ले, श्यामचे वडील केव्हा खेळत नाही. आता फक्त इंग्लिश मध्ये मी बोलू शकतो. व्हेन डोंट आय प्ले, व्हेन डोंट वी प्ले, व्हेन डोंट यू प्ले, व्हेन डोंट यू प्ले, व्हेन डोंट दे प्ले, व्हेन डझंट ही प्ले, व्हेन डझंट शी प्ले, व्हेन डझंट इट प्ले, व्हेन डझंट राम प्ले, व्हेन डझंट श्याम प्ले, व्हेन डझंट माय फादर प्ले, व्हेन डझंट अवर फादर प्ले, व्हेन डझंट युअर फादर प्ले, व्हेन डझंट युअर फादर प्ले, व्हेन डझंट हिज फादर प्ले, व्हेन डझंट हर फादर प्ले, व्हेन डझंट देअर फादर प्ले, व्हेन डझंट राम्स फादर प्ले, व्हेन डझंट श्याम्स फादर प्ले. प्रश्नार्थक शब्द तुम्ही चेंज केला. आता हे प्रश्नार्थक शब्द तुम्हाला घ्यायचे आहे. वेअर, मग तुम्ही प्रॅक्टिस करणार. वेअर डोंट आय प्ले, मी कोठे खेळत नाही. वेअर डोंट वी प्ले, आपण कोठे खेळत नाही. एकदा इंग्रजीमध्ये, एकदा मराठीमध्ये, त्यानंतर फक्त इंग्लिशमध्ये बोला. मोठ्यानं बोला, स्पष्ट उच्चारामध्ये बोला. त्यानंतर स्टेप बाय स्टेप. विथ हुम, मी कोणाबरोबर खेळत नाही. विथ हुम डोंट आय प्ले. त्यानंतर व्हाय डोंट आय प्ले, मी का खेळत नाही. व्हाय डोंट वी प्ले, आपण का खेळत नाही. व्हाय डोंट यू प्ले, तू का खेळत नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही 10 प्रश्नार्थक शब्द घ्याल त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती प्रश्न बनवू शकता. एका प्रश्नार्थक शब्दाचे जर 19 वाक्य जर तुम्ही बनवले म्हणजेच प्रश्न बनवले तर 10 प्रश्नार्थक शब्दांचे 190 प्रश्न या प्रकारामध्ये तुम्ही बोलू शकतात. आणि ही तुमची बेसिक लर्निंग आहे आणि एकाच टेन्सची आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही फक्त टेन्सचे सूत्रच अभ्यासले, परंतु त्या काळाचा व्यावहारिक उपयोग तुम्हाला माहित नाही. आणि कोणताही काळ तयार होताना हो नाही प्रश्नातून तयार होतो, परंतु या प्रॅक्टिसच्या मेथड्स तुम्हाला कोणीच आतापर्यंत सांगितलेल्या नव्हत्या. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्हाला चटकन बोलायचं असेल, तुम्ही शाळेत का जात नाही, मी पटकन बोलू शकतो. व्हाय डोंट यू गो टू स्कूल. आणि असे प्रश्न देखील केव्हा तयार होतात हा टॉपिक मी शिकवलेला आहे. जर एखादा नकारार्थी बोलला मी खात नाही तर मी पटकन विचारू शकतो व्हाय डोंट यू ईट. जर तुम्ही मला बोललात आमचा मुलगा शाळेत जात नाही तर मी विचारू शकतो व्हाय डझंट युअर सन गो टू स्कूल. तुम्ही बोलू शकता सर तुम्ही काय शिकवता हे आम्हाला समजत नाही. सर वी डोंट अंडरस्टँड. मी प्रश्न विचारू शकतो व्हाय डोंट यू अंडरस्टँड, तुम्हाला का समजत नाही. बघा असे देखील प्रश्न असतात. मित्रांनो याच्यामध्ये ग्रामर आहे हे लक्षात घ्या, परंतु प्रॅक्टिस आहे आणि ही एक पद्धत आहे. प्रयत्न तर करून बघा. सेपरेट स्ट्रक्चरला सेपरेट वेळ द्या. आपल्याला घाई करायची नाही आहे. हेस्ट इज वेस्ट. स्टेप बाय स्टेप जायचं आहे. आणि या स्टँडर्ड स्ट्रक्चरच्या पॅटर्नची प्रॅक्टिस आम्ही काही मर्यादित भागांपर्यंतच घेतो. त्यानंतर पुस्तकांच्या साहाय्याने आमचे विद्यार्थी खूप छान प्रॅक्टिस करतात. क्लास संपल्यानंतर देखील वर्षानुवर्ष ते प्रॅक्टिस करत राहतात, कारण हे बेसिक कन्स्ट्रक्शन्स आहे. परंतु तुम्हाला अजून एक गेस करायचा नाही आहे. म्हणजेच तुम्ही काय करणार, प्रॅक्टिस करणार, स्टेप बाय स्टेप पुढे जाणार. आणि अगदी अशाच प्रकारे तुमचा एक गोंधळ होऊ शकतो. सर आम्हाला जर अशी प्रॅक्टिस करायची असेल तर व्हॉट डू आय नॉट प्ले, व्हॉट डू वी नॉट प्ले, व्हॉट डू यू नॉट प्ले, व्हॉट डू यू नॉट प्ले चालेल. व्हॉट डज ही नॉट प्ले चालेल, ती सुद्धा प्रॅक्टिस चालेल. परंतु शॉर्टन फॉर्मने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर लवकर तुम्हाला समजू शकतं. इट डिपेंड्स ऑन यू. हे तुमच्यावर अवलंबून आहे. एखाद्याला वाटलं व्हॉट डज माय फादर नॉट प्ले चालेल आणि व्हॉट डझंट माय फादर प्ले असं देखील चालेल. आणि मित्रांनो आता या पॅटर्न नंतर तुम्हाला गेस करायचा नाही आहे आणि मी तुम्हाला असे स्ट्रक्चर दाखवणार आहे आणि स्ट्रक्चरल पॅटर्न यूज करताना कोणत्या कोणत्या चुका होतात, 6 स्ट्रक्चरची प्रॅक्टिस कशी करायची आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि काही प्रश्नांची तुम्हाला प्रॅक्टिस ही लिहून देखील करायची आहे. तुम्ही 190 प्रश्न बनवले. आता तुम्ही काय करणार, आता तुम्हाला एक काम करायचं आहे. या ठिकाणी प्ले बदलायचा आहे. राईट घ्या, गो घ्या, हेल्प घ्या, मेक घ्या, ड्रिंक घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही राईट घेतलं, मग राईट इथेच ठेवा. पुन्हा 10 प्रश्नार्थक शब्द घ्या आणि प्रॅक्टिस करा. अशाच प्रकारे 190 वाक्य बनवा. परंतु या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करताना तुम्ही किती क्रियापद घेऊ शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही 5 क्रियापद तर घेतलेच पाहिजे. म्हणजे ड्रिंक क्रियापद जर घेतलं पुन्हा प्रश्नाचा शब्द चेंज करा, ड्रिंकला बदलू नका, प्रॅक्टिस करा. आणि अजून एक मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे. माय फादरच्या ऐवजी माय मदर घ्या, माय सिस्टर घ्या. परंतु पुढच्या वर्ब मध्ये राईटची प्रॅक्टिस करताना तुम्ही काय करणार, चला मला वाटलं माय फादरच्या ऐवजी मदर घ्यायचं, ग्रँड मदर घ्यायचं, घेऊन तर बघा अजून तुमची फ्लुएन्सी वाढेल. म्हणजे या ठिकाणी मी प्रॅक्टिस करताना कशी करेल, व्हॉट डोंट आय राईट, व्हॉट डोंट वी राईट, व्हॉट डोंट यू राईट, व्हॉट डोंट यू राईट, व्हॉट डोंट दे राईट, व्हॉट डझंट ही राईट, व्हॉट डझंट शी राईट, व्हॉट डझंट इट राईट, व्हॉट डझंट
राम राईट, व्हॉट डझंट श्याम राईट, व्हॉट डझंट माय मदर राईट. मी काय केलं, फक्त हा करता चेंज केला, व्हॉट डझंट अवर मदर राईट. आणि जर अशी तुम्ही प्रॅक्टिस जर केली, अशा युक्त्या जर वापरल्या आणि आमचं जर 60 दिवसाचं शेड्यूल डे वाईज अँड सिक्वेन्स वाईज जर तुम्ही बघितलं, अतिशय छान रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. फ्रेंड्स, पुन्हा लक्षात घ्या, जर तुम्हाला आमचं 60 दिवसांचं शेड्यूल डे वाईज आणि सिक्वेन्स वाईज जर बघायचं असेल तर प्लीज 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 आमच्या पेन ड्राईव्ह व्हर्जन मध्ये पण ते अवेलेबल आहे. अगदी अशाच प्रकारे आमच्या व्हीटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस मध्ये सुद्धा हे शेड्यूल पूर्ण अवेलेबल आहे. त्याबाबत संपूर्ण माहिती आम्ही ह्या व्हिडिओच्या नंतर तसेच ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे. 4 पुस्तकं तुम्हाला जवळ ठेवायची आहे. या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा. त्यानंतर आता आपण पुढे 6 स्ट्रक्चरची प्रॅक्टिस ॲट अ ग्लान्स करणार आहोत. यू कैन स्पीक किट का हर कोई वीडियो, लेक्चर, बुक्स, टेक्निक्स, सब मटेरियल कॉपी प्रोटेक्टेड है. कृपया किसी भी बुक का पीडीएफ फाइल न बनाइए और हमारा कोई भी वीडियो हमारे परमिशन के बिना यूट्यूब, फेसबुक या व्हाट्सएप पे पोस्ट मत करिए. ऑल राइट्स रिजर्व्ड. अगर आपको इसके बारे में कोई सूचना मिलती है तो तुरंत हमें इन्फॉर्म करें.